नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दीप अमावस्या या 2024मध्ये नेमकी कोणत्या तारखेला आलेली आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की 3 ऑगस्टला अमावस्या आहे की 4 ऑगस्टला, कारण श्रावण महिना जो आहे तो 5 ऑगस्टला सुरू होत आहे सोमवारच्या दिवशी. तर जास्त वेळ न लावता मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करत आहे. आषाढ अमावस्याला देखील आपण दीप अमावस्या असे म्हणत असतो. दर्श अमावस्या दीपपूजन या दिवशी केले जाते. तर आषाढ अमावस्या ही आता जवळ आलेली आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृपूजा केल्यास आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना देखील फार महत्त्व आहे. हा हिंदू दिनदर्शिकेतील 4था महिना आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा अत्यंत खास दिवस असणार आहे. कळत नकळत आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतात यामुळे माणसांना आपल्याला पितृदोषाला सामोरे जावे लागते. मात्र आपण जर दीप अमावस्येला दीप पूजन केले तर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने आपल्या पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते. तर नेमकी ही जी दीप अमावस्या आहे ती कधी आहे तर 3 ऑगस्टला दुपारून 3:50 ही चालू होत आहे दीप अमावस्या. आणि संपूर्ण दिवसभर 4 ऑगस्टला रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही दर्श अमावस्या असणार आहे. दीपपूजन आपल्याला या संपूर्ण दिवसभरात करायचे आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, लक्षात घ्या, 5 वाजेपर्यंत आपल्याकडं दिवस असणार आहे. त्यामुळे आपल्याला 5 वाजायच्या आतमध्येच दीपपूजन करून घ्यायचे आहे. तर आषाढ महिन्यातील ही जी कृष्ण पक्षाची अमावस्या आहे ही आपल्याला अशा प्रकारे पाळायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो. ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो. मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात. याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडांची कत्तलही ही पितृदोष निर्माण करते. पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे या दीप अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान देखील करायचे आहे. यामुळे देखील पितृदोष दूर होतात. आणि असे म्हटले जाते की पितृदेवतांना धूप दीपपूजन जर केले तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देतात आणि आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या निघून जातात. तर आजचा हा जो व्हिडिओ होता हा 2024मध्ये दीप अमावस्या कधी आहे याविषयीचाच होता. त्यामुळे 4 तारखेला ही दीप अमावस्या असणार आहे आणि 5 तारखेला श्रावण महिना सुरू होणार आहे. तर माहिती कशी वाटली हे देखील सांगायला विसरू नका. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन. धन्यवाद.